मुख्यमंत्र्यांनी कोरटकरला चिल्लर म्हटलेलं होतं आणि ती चिल्लर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी खिशात लपवली तशी चोर वाटेनं त्या कोरटकरला इथनं कोर्टात नेलं गेलं। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावाचा जोगवा मागून तुम्ही मतदान घेताय, निवडून आलाय, त्या महाराजांचा अपमान झाल्यावर तुम्ही ज्यांना अपमान केलाय त्याला पायतान मार तुम्ही संरक्षण द्यालाय। आणि एक महिना नागपूर चंद्रपूर तेलंगणातनं प्रवास केलेली ही चिल्लर आज जर कोर्टात आलेली असेल तर ही चिल्लर उधळण्याची भूमिका कोल्हापूरकरांची आहे आणि कोल्हापूरकर या कोरटकरला कोल्हापुरी पायतानानं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना मारहाण करण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणाहून ताब्यात घेतलं आणि आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। यानंतर कोल्हापुरातील शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झाले होते। त्याचा निषेध करण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर शिवप्रेमी मोठ्या संख्येने जमले होते। मात्र प्रशांत कोरटकर याला मागच्या दारातून कोर्टामध्ये हजर केल्याची माहिती आता मिळते आहे। यानंतर शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। आपण काही शिवप्रेमी आहेत त्यांच्याशी बोलूयात। काय आता सांगाल, प्रशांत कोरटकर याला कोर्टात मागच्या दारातून हजर केल्याचं माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांनी कोरटकरला चिल्लर म्हटलेलं होतं आणि ती चिल्लर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी खिशात लपवली तशी चोर वाटेनं त्या कोरटकरला इथनं कोर्टात नेलं गेलं। आम्ही डिव्हिजनच्या दारात थांबल्यानंतर पीआयने आम्हाला विनंती केल्यावर आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत होतो, पण पोलिसांनी कुठल्याही पद्धतीचं सहकार्य न करता अगदी एका बोळातनं त्या कोरटकरला त्यांनी इथनं बाहेर काढला आणि त्याला कोर्टात हजर केले। शिवप्रेमींची भावना संतप्त आहे आणि जुना राजवाड्या दारात जर काय झालं नाही याचा अर्थ असा नाही की कोल्हापुरात कुठेही काही होणार नाही। कोर्टात सुद्धा शिवप्रेमी या गोष्टीची वाट बघत आहेत आणि एक महिना नागपूर चंद्रपूर तेलंगणातनं प्रवास केलेली ही चिल्लर आज जर कोर्टात आलेली असेल तर ही चिल्लर उधळण्याची भूमिका कोल्हापूरकरांची आहे आणि कोल्हापूरकर या कोरटकरला कोल्हापुरी पायतानानं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत। खरं तर एक महिनाभर झालं कोरटकर हा फरार होता। त्यानंतर तो कुठं राहिला, काय राहिला याची माहिती पोलिसांनी आता काढायला सुरुवात केली। याची माहिती पोलिसांना विचारायची नाही, ज्याच्या खिशारी चिल्लर होती की त्या मुख्यमंत्र्यांनी याची माहिती विचारायची। मी पुन्हा एकदा तेच वाक्य वापरतो, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावाचा जोगवा मागून तुम्ही मतदान घेताय, निवडून आलाय, त्या महाराजांचा अपमान झाल्यावर तुम्ही ज्यांना अपमान केलाय त्याला पायतान मार तुम्ही संरक्षण द्यालाय। या पोलिसांचा मी जाहीर निषेध करतो। मी पर्पजफुली करालोय, कारण सकाळपासून त्यांनी या सगळ्या शिवभक्तांचा त्यांनी ज्या पद्धतीनं गोंगारा दिलाय, ज्या पद्धतीने फसवले, मी खरोखर यार्धा जाहीर निषेध करतो। त्यांनी चुकीचं झालं, पण एक लक्षात घ्या, पिक्चर अभि बाकी आहे, कोर्टात जाऊन भरपूर काय होणार आहे। खरं बघायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य अनेक जणांकडून केलं जात आहे। याबद्दल शासनानं कठोर पावलं उचलली पाहिजेत असं वाटतंय का? शासनानं कठोर पावलं उचलायचं फक्त नाटक करते। काल त्यांच्या नेत्याला एका कलावंतानं त्याच्या कवनातून गायनातून त्यानं व्यंगात्मक विषय मांडला, तर त्याच्याबद्दल तुम्ही स्टुडिओ पेटवला, फोडला, असा बरंच काय केला, तुमचं गाढवी प्रेम निघालं। मग शिवराय तुमचा बाप नाही काय, संभाजी महाराज तुमचा बाप नाही का? एकांतर उतरून केलं का? कुठं आहे ती बेटगुलती? एक तर दिसला का? दिसला तो इथला कोल्हापुरातल्या मराठा मावळा हा छत्रपतींचा म्हणून उठला। या ताराणींच्या गादीचा छत्रपती राजर्षी शाहूंच्या मातीतला मावळा आहे म्हणून उठला। लक्षात घ्या, तुम्ही त्याला पाठिंबाच्या दरम्यान जरी नेला तरी तो आज उद्या बिळातनं बाहेर पडणार आहे। महाराष्ट्रातला मावळा त्याला जिथं दिसेल त्याला टोकणार आहे। खरं तर आपण बघितलं की अतिशय तीव्र अशा संतप्त प्रतिक्रिया या शिवप्रेमीने आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत। आता सध्या प्रशांत कोरटकर याला प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। आज सकाळी त्याची वैद्यकीय तपासणी देखील CPR रुग्णालयात करण्यात आली। यानंतर आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे। आता पुढचं न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम अली, कोल्हापूर। येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग ग ग